शांतताई घरी आल्या होत्या बोलवण्यासाठी, त्यांच्या घरी गेले आणि चहा वगैरे केला। त्यानंतर त्यांनी मला सरप्राईजच दिलं, एवढी सुंदर साडी गिफ्ट केली ना, नेसवली त्यांनी मला। शांतताई कुठे दूर राहत नाही, त्या आपल्याच घरी राहतात किरायनी, पण किरायदार सारख्या अजिबात नाहीये, मोठी बहीणच आहेत त्या माझी आणि त्याही मला लहान बहिणीप्रमाणे जीव लावतात। एवढी सुंदर साडी घेतलेली, म्हणल्या त्या तुझ्या घरभरणीला येणं तर काय पॉसिबल होणार नाही, त्यासाठी तुला आताच साडी नेसवून देत आहे। तर मला जशा पद्धतीने आवडते ना अगदी त्याचप्रमाणे त्या माझ्यासाठी साडी घेऊन आलेल्या, खूप सुंदर होती। त्यांचं दर्शन वगैरे घ्यायला लागले पण त्यांनी काही पाया पडू दिल्या नाही। भाऊजींना पण म्हणलं पाया पडू द्या पण त्यांनी काही पडू दिल्या नाही। खूप सुंदर साडी घेतलेली। बरं शांतताई थँक्यू, मला खूप जास्त आवडली। आणि त्यानंतर बाहेर येऊन बघते तर काही ते तुळशीचं लग्न लावणं सुरू होतं। एक वेळा लग्न झालं ना त्यावेळेस सासरी बघितलेलं तर तुळशीचं लग्न लावलेलं। म्हणजे मी बुद्धिस्ट आहे त्यामुळे आमच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी अशा काही होत नाही, पण आजूबाजूला सगळा समाज आहे त्यामुळे बघायला भेटतात। आणि मीही म्हणजे देवांना मानते, एवढं काही नाही की आपल्या कास्टमध्ये मानत नाही म्हणून। आणि तुळशीचं लग्न लावण्यासाठी तुळशीला असं सजवलेलं होतं, खूप छान केलेलं होतं। आंतरपाठ वगैरे, मंगळाष्टका असं सगळं काही सुरू होतं। आणि लहान लेकरांना तर प्रत्येक गोष्टीमध्ये किती इंटरेस्ट असतो ना। आणि माझ्या कियांकडे बघितलं का तुम्ही, कशी मोठी टिकली लावली त्यांनी माझी मम्मीची, तसेच लावून तो फिरत होता। आणि घरी येऊन बघते तर काय, इकडे पनू आणि मम्मी दोघ जण बसले होते मिसळ पावची तयारी करण्यासाठी। कांदा कापायला मदतीला बसलेला होता पनू, त्याला कुकिंग मध्ये खूप आवड आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये ताईला आणि मम्मीला मदत करत असतो। आणि माझी ताई लागली होती इकडे मिसळ पाव बनवण्यासाठी, तर इकडे तिने भाजीसाठी मसाला वगैरे करून घेतलेला। आता तिने काय मसाला केलेला नाही हे सगळं काही मी बघितलेलं नाही। लहान असल्याचा हाच फायदा आहे, जास्त काही काम करायला लागत नाही, मोठ्या बहिणी असतात सगळं करून घेतात। आणि सगळ्या ताईच्या मुली पण मोठ्या मोठ्या झालेल्या आहेत, तशी मी कामासाठी अगोदरपासून आळशी होते। लग्ना अगोदर मी काहीच काम करत नव्हते, काही म्हणजे बरोबर ऑफिसला जायचं, डब्बा रेडी असायचा भरायचा आणि घेऊन जायचा। एवढं छान ताईने भाजी केलेली, खूपच टेस्टी केलेली होती तिने। आणि मी काही जो काही स्वयंपाक शिकले आहे ना आहोकडून आणि ताईकडनं शिकलेले आहे, तिच्याकडनं म्हणजे रेसिपी विचारत असते मी। माझी ताई उत्तम सुगरण आहे, मस्त असा स्वयंपाक बनवते। आणि ते सगळे आमचे लेकर बसलेले होते, स्वीटू डान्स करत होती आणि पनू आहे तो कियांला खाऊ घालत होता। इथे शेव ते स्वीटू दोघ जण मिळून त्याला खाऊ घालण्याचं काम सुरू होतं। माहेरी हे तर सुख आहे, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सगळेजण असतात, लेकरं पण बघतात आणि आपल्याला काम पण करायची गरज पडत नाही, त्यामुळे माहेर पण ह्यालाच तर म्हणतात। आणि स्वीटूचा डान्स तर आमचा चालूच होता, ती खूप एंटरटेनिंग आहे आणि सगळे जमले ना तर खूप धमाल चालू असते। तरी भावाचे 3 लेकरं नव्हते, ते माझी वहिनी आम्ही जाण्या अगोदरच गावाला गेलेली होती आणि आणखीन काय आलेले नव्हते ते। तर इकडे मग मसाला वगैरे परतून झालेला होता। आता ताईने त्याच्यामध्ये मटकी टाकून घेतलेली होती, छान अशी मटकीची भाजी बनवलेली होती आणि वरतून शेव टाकून मस्त असं खायचं होतं। बघा किती छान दिसत आहे, तोंडाला आता पण पाणी सुटलं बघता बघता। आणि ह्यांचं इकडे मस्ती तर अशी सुरूच असते आणि सगळ्यांची अशीच सुरू असते। आमच्या बिट्टूला एवढा डान्समध्ये इंटरेस्ट नाहीये, त्याच्यामुळे ती शांत बसलेली, पण धिंगाणा करण्यामध्ये 1 नंबर आहे। आता मी काही काम केलेलं नाहीये, ताईचं सुरूच होतं काही ना काही करणं। चल म्हणलं ताई भांडे घासायला बसलीये तर आपण धुऊया थोडंसं, म्हणजे स्वतःलाच लाज वाटते ना की नाही बाबा सगळे करतायत आणि आपण काहीच करत नाहीये, म्हणून मग बसलेले। आणि स्वीटू कियांला घेऊन समोर वट्ट्यावरती बसलेली होती शीतलच्या मुलासोबत, म्हणजे समोर छोटं बाळ आहे ना, तर कियान सारखा तिथेच जाऊन खेळायचं म्हणत होता। भांडे घासून झालेले होते, आता म्हणलं चला जेवण करून घेऊया, तब्येत बरी नाहीये, खायचं नाहीये, तरी पण तोंड काय ऐकणार होतं का, एवढं सुंदर केलेलं, कसं मन राहणार। मग त्याच्यावरती मस्त अशी शेव टाकून घेतली, कांदा वगैरे टाकून घेतला, लिंबू टाकून घेतलं। तर तुम्ही म्हणणार ही आजारी आहे आणि किती मस्त मस्त खातीये, पण माहेरी आल्यावर काय करणार, जिभेला काही कंट्रोलच होत नव्हता। तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।